जाऊ दे. तर तू काय म्हणा मी म्हणा होतोय देवाची अंगी अवगुण असतलीच कशी? अवगुण म्हणजे शब्दशास्त्र घेऊ नको. अवगुण म्हणजे नको त्या माणसावर वाजवीपेक्षा जास्त प्रसन्न होऊन देवाने त्याला प्रचंड आशीर्वाद देणे हा देवाचा अवगुण. उदाहरणार्थ हे बघ, ह्याच्या नादी लागू नकोस. प्रश्न विचारून तुझं डोकं मॅड करतो येऊ. बाबा, ते का संसार म्हणजे काय तर कळणार नाही. हॅलो, हा इले येते. हा मी जर जाऊन येते. हा तर म्हणजे काय? दहा प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकणार ना. किती आहे? कारण संसार की काय म्हणतात ना तो मी करूतच ना. मग ह्या प्रश्नाचं उत्तर कोण देतला? हा प्रश्नाचं उत्तर अरे तुझी बायको. म्हणजे वैशाली. अरे नशीब रे बाबा, नशीब बायकोचं नाव तरी आठवता. पण संसार म्हणजे काय हो प्रश्न ती का कधी विचारशी? आधीच्या आधीच्या आज नको. मग कधी? परवा विचार. परवा पौर्णिमा असा. पण पौर्णिमेकच किती आहे? हे बाबा, प्रत्येक गोष्टीचा एक मुहूर्त असता. कधी विचारू? रात्री की दिवसा? येड छव्या, दिवसा याच्यातून का उपयोग असा? किती आहे? चांदणा कधी पडता? बहुतेक रात्री. अरे अक्षर वर्षा बहुतेक ना रात्री पडता. कारण चांदणा हा ना त्या चंद्रापासून पडता असा? आणि चंद्र हो रात्रीच आकाशात दिसता. त्यामुळे पौर्णिमेच्या रात्री वैशाली वहिनी का प्रश्न विचारायचे. काय? प्रश्न विचारल्याबद्दल फ्रेश लावून चांगले दात घासायचे, सुवासिक साबणात आंघोळ करायची. साबण कुठे वापरू? सगळ्या खैचो पण वापरले पण तो सुवासिक भयो. आता बघ, सोना मामा इकडे बघ, दोघांवर चांगली पावडर पास. पावडर? होय. तर सगळ्याची कपडे धुवून पावडर असतात. मग पॉन्डची सुवासिक पावडर लाव. बरा काय असा लगीन झाल्यापासून बायको किती साड्या घेऊन दिलं? एक तो नाही. मग उद्या बाजारात जा, बायको काही चांगलीशी भारीपैकी साडी घेऊन दे. साडीला माका काय कळतं? बाबा, कधी पण साडी घेऊन दे. पौर्णिमेच्या रात्री साडी हातात दिल्यावर वैशाली वहिनीचा एक प्रश्न विचारायचा. काय? वैशाली, संसार म्हणजे काय? काय तर सांग करत जा. वैशाली, संसार म्हणजे काय गो? वैशाली, हा संसार म्हणजे काय गो? हा बरोबर. वैशाली, संसार म्हणजे काय गो? वैशाली, संसार म्हणजे काय गो? वैशाली, हा संसार म्हणजे काय? काय म्हणता काय? तो म्हणता चिरेखालीवरच्या बागेत 1,00,000 रुपये देऊन जास्त तयार असा आणि तो थैसर त्याच्याकडे 50,000 रुपये घेऊन येलेलो असा. तो विचारता मी काय करू? कोण आहे जीवा? हॅलो, हा हॅलो. अरे मी गोविंदा.
आज सकाळी बंदरावर आली. अरे परत परत काय विचारतो? अरे यार दोस्ती म्हणून काय चीज असा की नाही? हे बघ, या दिनू भटाक सुद्धा घेऊन ये. हा, एका कसा पटवायचा ना? आपण हा हॅलो, तुका नाही. त्या दिनू भटाक सुद्धा घेऊन ये. एका कसा पटवायचा ता मी बघतोय. हा ठेव. हॅलो, अरे विनू, मी आप्पा बोलतोय. मी काय म्हणतोय, बागेत बसण्यापेक्षा आपण आता खेळत बसूया ना. बागेत बसलो ना की सगळं गाव ऐकून जमतं ना. बागेत आपल्या एकोशी बरं ना. आणि येताना दिनू भटाक सुद्धा घेऊन ये. आणि यात लक्षात ठेव, येताना एकत्र येऊ नका, वेगवेगळे या. उगाच गाव आहे नको ना. हॅलो, हे बघ जुनूस, त्या दिनू भटाक तुझ्या मोटरसायकलवर ना घेऊन ये. गावात कळला म्हणून काय झाला? आपण कोणाच्या बापाचा भीक मागून काहीच नाही, कळला ना? हा, टायमात येवा. चल ठेवतोय. ओके वा. पूजा पूजा वारे दोन कलाकार वारे माडी पिऊया. अरे विष्णू, काय झाला? तू असं तिरसाटले नको काय करतोस? तिरसाटल्या होतो सांग. तिरसाटल्या आधी पिऊन ठेवा. अबे सांगतोय ही शेवटची. काय शेवटची म्हणजे? याचे पुढे आपल्या माडाची माडी आपणा गळाची नाही. अरे पण किती आहात? अरे अक्कल माशानू, एक एकदा कापून काढी रे, कापून. अरे रे, पण तुला झाला काय? आमच्यावर देवस्की करतात का? आमच्या देवस्की करतात? बंदरावर तो चाले उठून काय एकेकाच्या घराची भुरी केली ना, तर अप्पा खोताच्या वेळेला तुम्ही नाव सांगू नये. हैसे काय नागड्याने पण लागता बघून त्यांना लागते. नागड्याने लागता कोणा? चला आपल्या घरात. चला म्हटलंय ना. देवस्की कुणी केलं ना, ता माका बरोबर कळलेला असा. मी त्याचा निकाल लावल्याशिवाय हवायचे नाही. हे बघ, काय झालं ना, आमच्या शाळेतच स्लॅब पडलाय. सरपंच म्हणून तुम्हाला प्रथम शाळेत जायला हवं. माका वगळून कांतराडा देतास ना. मग भोगा भोगा आपल्या कर्माची फळा. चल रे गोविंदा. हा, चला बाबा. 5,000 कधी? देवस्कीसाठी अजिबात देणार नाही. मास्तरीन झालं म्हणून पैशाचा रुबाबा वाटता. तुझ्या पगाराचे पैसे नाही मागितत, माझे पैसे मागताय मी. तुमचे असले तरी देवस्कीसाठी मी अजिबात देणार नाही. हा बघ शकू, माझे पैसे माका हवे. मी पैशांचा तर हात आपली हाय नको पैसे मागतोय. काय पैशांचा करतो? हात नको काय करू. झालं पैशाचं? पैसे मी देवा. माझा पैसे हवे म्हणजे हवे. पैशांचा हात पहिला नको म्हणते, करू. अजिबात नाही सोडणार तुला मी. मी हाय रात्री पैसे हाणून ठेवले आणि तुम्ही गायब करतात म्हणजे काय? पैसे देवा. पैसे देवा. हा बघ शकू, माझ्या माडाच्या बागेत डोळं ठेवणार आहे तो. मी नाही नाट केल्याशिवाय हवायचं नाही. पहिला आमचे पैसे देवा. वहिनी तुम्ही तरी सांगा हो. भाऊजी पूजा काय म्हणतात आवाज ऐकून तर देवा. हटकरा तरी ह्याचं नाटका लागतं ना, म्हणून ह्या माता अटकटी करतात. पण या पूजा याद सांगून ठेव, ह्या भानगडीत तू जर पडलं तर त्या फाटकरच्या घरात जाऊन तुझी स्थापना करीन. हो पूजा काय म्हणतात आवाज ऐकून तर देवा. काय म्हणतात? हो, माडाच्या मुळात लिंबवाची सला मी टाकलंय. वाटकराच्या सांगण्यावरून मी जाणार नाही. पक्का वाटलेलो रोज घरात तो गरजेची असतो. आता तुझी मदत कराय. हो, काय करता? आत्ताच्या आता घरात बाहेर पण नाही तर मग मोठे घरून तुका बाहेर काढीन मी. माझा बोलणं पूर्ण ऐकून घेतला. माका माडाच्या मुळात पुरलाच तरी कला. त्याच लायकीचा असतो तू. त्याच लायकीचा असतो. लगीन झाल्याबरोबर वर्षाच्या आत धुवावर झालं आणि आता आमका तुझ्या मार्गात असत. भाऊजी, काय वाटतं त्या बोललेला मी सहज करून घेऊन नाही. तुमच्या भावात टीव्ही होती, या शेवटपर्यंत माझा कळाच दिलाच नाही. माझ्या आगं पिछं गुण नाही म्हणून घात केलाच माझो. अरे वा, तोंडल्या दिवसावर तोंड वर करून बोलतात. झोपडपट्टीच्या लायकीचा नाही का सरपंचाचा घर गावला. घर सरपंचाचा गावला.
आतापर्यंत माड्याचं मत लिंबा फुली टाकून ना एकदा माझा फक्त नाव सांग नाही त्याच्या घरादारावर तू नांगर फिरवलं ना आप्पा खुदा नाव सांगू दे नाही हो माडाच्या मुळात माका कोणीच लिंबू टाकूक सांगला नाही मी स्वतःहून टाकलंय हो सांगतोय लिंबूचं लोणचं करूसाठी आप्पांनी 15 दिवसांपूर्वी ती लिंबू आणून पडवीत ठेवलेली होती आणि ते एका सांगत काय आठवण लावली आणि माझ्या पण काय लक्षात नाही ला तर काल संध्याकाळी मला सांगलंय बघतोय तर सगळी लिंबू नसलेली तर एवढ्या 4 किलो नसलेल्या लिंबूचा काय करूचा म्हणून मी सावतीने जाऊन विचारलंय तर ती म्हणत लागली थोडी थोडी माडाच्या मुळात टाक म्हणजे खत तरी होताला ना म्हणून मी माडाच्या मुळात जाऊन टाकलंय आणि मग ढोराच्या हड्याचा काय हो ना आमच्याच नाम्या कुत्र्याने आणलंय मी स्वतःच्या डोळ्यात बघलोय आमच्या नाम्या कुत्रा आणल्या हो आमच्या नाम्या कुत्रा आणल्या आत्ता माझ्या लक्षात दिला आमच्या नाम्या कुत्र्यांना त्या मुरली भाटकाला देवस्ती केलेली असा